नमस्कार. खूप कमेंट्स येतात, मॅडम आम्हाला आमचं वजन कमी करायचंय, फास्ट कमी करायचंय, आम्हाला खूप लवकरात लवकर रिझल्ट पाहिजे, कसं आम्ही आमचं वजन कमी करायचं? तर तुम्ही कमेंट्स पाहू शकता. इथे त्यांनी 15 दिवसात 3 किलो वजन कमी केलेलं आहे. त्यामुळे 15-15 30 दिवस, एका महिन्यात 30 दिवस असतात. जर तुम्ही ह्या 30 दिवसामध्ये पूर्ण प्रॉपर जसं सांगेन तसं केलात ना, तर तुमचं वजन 5 किंवा 6 किलो कमी होणार आहे. किमान तुमचं 5 किलो तरी कमी होणारच आहे. त्यामुळे जसं सांगेन तसं फॉलो करायचं आहे. ज्यांना लवकरात लवकर फास्ट वजन कमी करायचं आहे ना, त्यांच्यासाठी हा डाएट आहे. काय करायचं आहे, फक्त एकच महिना फॉलो करायचा आहे. जर तुम्ही प्रामाणिकपणे 1 महिना फॉलो केलात, जर 5 किलो नाही झालं तरी 4 किलो तरी होईलच, गॅरंटी आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे करायचं आणि एका महिन्यानंतर मला सांगायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला दुसरा डाएट सांगणार आहे. पण एकच महिना हा डाएट तुम्हाला फॉलो करायचा आहे. कारण काय होणार आहे याच्या, आता बघा शरीराला सवय नसते, आपण लगेच हा 1 महिना सुरुवात करणार आहोत. त्यामुळे काय करायचं, एकच महिना. कारण काय होणार आहे, अशक्तपणा येणार आहे, थकवा वाटणार आहे. त्यामुळे एकच महिना करा. आणि जर तुम्ही हा डाएट केला ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते, तुमचं वजन 100% कमी होणार आहे. फक्त तुम्हाला त्यासाठी मेहनत घ्यायची आहे, करायचं आहे. केलात नाही तर अजिबात होणार नाही. व्हिडिओ पाहून दुसऱ्या दिवशी फक्त आपण मनात ठरवतो की हा मी करणार आहे, आणि दुसऱ्या दिवशी 2 दिवस करतो आणि पुन्हा स्किप करतो. होतच नाही. असं करू नका. करायचंय ना तर माइंडसेट ठेवा की हा मला करायचंय आणि मी करणारच. हा पूर्ण 1 महिना, ह्या एका महिन्यात अजिबात चिटिंग करायची नाहीये. जसं सांगेन तसं फॉलो करायचंय. एक वही घ्या, पेन घ्या, लिहून ठेवा. हा एका पेपरवरती लिहून ठेवा की मला हेच करायचंय. जिथे तुमचं दररोज लक्ष जातं तिथे तुम्हाला तो पेपर लावून ठेवा. म्हणजे लक्षात राहील की हा मला करायचंय. हा किंवा जो ड्रेस येत नाहीये ना कपाटामध्ये, तो बाहेर काढून ठेवा. काय होईल की हा मला हा ड्रेस घालायचाच आहे, जो मला व्यवस्थित फिट बसत नाहीये. ड्रेस असू दे, ब्लाऊज असू दे, काही टी शर्ट असू दे. तर तुम्ही ज्या वेळेला फोकस करणार आहात ना, त्यावेळेलाच होणार आहे. त्यामुळे सगळं तुमच्या हातात आहे, करायचंय की नाही ते. जसं सांगेन तसं करा. एवढा साधा आणि सोपा डाएट सांगणार आहे. कठीण अजिबात नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा तर टेन्शन घ्यायचं सोडून द्या. अजिबात टेन्शन घ्यायचं नाहीये. टेन्शनमुळे जास्त वजन आधी सुरुवातीला वाढतं. त्यामुळे रिलॅक्स राहा, एकदम डोकं शांत ठेवा आणि महिना द्या स्वतःला. बघा होतं की नाही, नक्की होणार आहे. जसा सांगेन तसं फॉलो करायचंय. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, सकाळी उठल्यावरती तुम्हाला एक ड्रिंक घ्यायची. सकाळी उठलात, साधं एक पाणी प्या 1 ग्लास, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जिऱ्याचं पाणी घ्यायचंय उकळवून. अर्धा चमचा रात्री भिजत ठेवा. भिजत ठेवायला विसरत असाल तर सकाळी उठा आणि एक पाणी घ्या, ग्लास भर होईल एवढं. ते तुम्हाला पाणी उकळवायचं आहे आणि प्यायचंय. जिरा आवडत नसेल, बडीशेपचं पाणी घ्या, ओवाचं पाणी घ्या, दालचिनी, लवंग, अद्रकचं पाणी घ्या. हे सगळे ऑप्शन सांगते की तुम्हाला जे आवडत नाहीये ते. एक आठवडा तुम्हाला जिऱ्याचं पाणी घ्यायचंय. दुसऱ्या आठवड्यात पाणी चेंज करा, बडीशेपचं आणि ओव्याचं पाणी घ्या. तिसऱ्या आठवड्यामध्ये मेथी भिजत ठेवा, थोडीशी मेथी ठेवायची, भिजत ठेवायचं आणि ते पाणी प्यायचंय. कोमट पाणी प्या, जसं आपण चहा पितो ना तसं. काही त्याच्याने प्रॉब्लेम होत नाही. उलट तुमचं मेटाबॉलिझम फास्ट होणार आहे आणि वजन कमी व्हायला खूप लवकरात लवकर मदत होते. करून बघा. आता हे झालं सकाळचं. त्याच्यानंतर तुम्हाला नाश्ता घ्यायचा आहे. नाश्त्यामध्ये तुम्हाला ओट्स घ्यायचे आहेत. आणि ओट्सच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत ज्या तुम्हाला बनवायला इझी वाटत असतील, त्या बनवा आणि खायचे. किंवा तुम्ही मसाला ओट्स सुद्धा खाऊ शकता. 1 वाटीभर, जास्त पण खायचं नाहीत, 1 वाटीभर. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 2 अंडी घ्यायचे. आता अंड्यामध्ये तुम्ही एका अंड्याचा पूर्ण येल्लो भाग खाऊ शकता, एका अंड्याचं तुम्हाला खायचं नाहीये. याच्यामुळे तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे आणि ओट्समुळे तुमचं पोट भरलं राहतं. दुपारपर्यंत तुम्हाला अजिबात भूक लागणार नाहीये. आता जर समजा तुम्ही अंडी खात नसाल तर काय करायचंय, पनीर रोस्ट करायचंय आणि पनीर घ्यायचंय. किंवा पनीर नसेल तर चणे घ्या, थोडेसे उकडलेले चणे किंवा मूग घ्यायचे आहेत. मोड आलेले कडधान्य असतात ते तुम्ही थोडेसे घ्या. त्याच्यामुळे प्रोटीन सुद्धा मिळतं, फायबर, पोट भरलेलं राहतं, भूक लागत नाही. आता हे झाला, नाश्ता झाला की तुम्हाला काय करायचंय, दुपारचं जेवण. दुपारचं जेवण हे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला नाश्ता झाल्यानंतर भूक लागत असेल, समजा मध्ये 11-12 वाजता भूक लागते, थोडेसे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता किंवा एक कुठलं तरी फळ खाऊ शकता. जर हे तुम्हाला काही खायचं नाहीये, दुपारी तुम्ही डायरेक्ट जेवायचं आहे, तर जेवणामध्ये तुम्हाला नाचणी, बाजरी, ज्वारी या 3 पैकी 1 भाकरी घ्यायची. आणि दुपारचं जेवण हे तुमचं प्रॉपर असणार आहे. त्यामुळे चांगलं पोट भरून जेवायचंय. 1 भाकरी आणि त्याच्यासोबत भाजी. भाजीची क्वांटिटी ही जास्त असली पाहिजे. आणि भाजीमध्ये प्रोटीन आहे. बघा, आपल्या डाएटमध्ये ना प्रोटीनवरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि फायबर. आता बघा, प्रोटीनमध्ये तुम्ही भाज्या, तुमच्याकडे आता समजा आपण पालेभाज्या आहेत, तर त्याच्यामध्ये समजा प्रोटीनची भाजी नसणार आहे, तर काय करायचंय, ज्या दिवशी तुम्हाला वाटेल, समजा गवार आहे, वांगी आहे, पालेभाजी आहे, कुठलीही जी भाजी आहे,
समजा भाकरी भाजी एवढंच आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये 2 अंडी घ्यायची आहेत, किंवा तुम्ही सोयाबीन घेऊ शकता, किंवा चिकन रोस्ट करून घेऊ शकता. कमी तेलाचा वापर करायचा आहे, थोडंसं वाटीभर. म्हणजे काय होणार आहे, तुमच्या ताटामध्ये प्रोटीन सुद्धा ऍड होणार आहे. किंवा जर तुम्ही भाजीमध्ये आपण उसळी बनवतो, म्हणजे आता चणे असतील, मूग असेल, हा राजमा असेल, आता हे सगळं आहे, याच्यामधून तुम्हाला प्रोटीन मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुम्हाला बघायचं आहे की कशामध्ये तुम्ही प्रोटीन खाताय. हे तुमचं जेवण असलं पाहिजे. आणि त्याच्यासोबत तुम्हाला 1 वाटी पूर्ण सॅलड ठेवायचाच आहे. आता काकडी आवडत नसेल तर गाजर ठेवा. मला कमेंट्स आलेली की मला काकडीची ॲलर्जी आहे, तर गाजर घ्या, टमॅटो घ्या, बीट घ्या, हे तुम्हाला वाटीवर ठेवायचंय. नाहीतर 1 काकडी घ्यायची आहे. आणि 1 वाटी तुम्हाला दही घ्यायचंय. छोटी वाटी, पूर्ण मोठी वाटी नाही घ्यायची, एकदम छोटी जी आपण डाळीला वापरतो ती. 1 वाटी दही, किंवा 1 पूर्ण भरून ग्लास भर तुम्हाला ताक घ्यायचं. जे दही असतं ना तेच मिक्सरला पाणी टाका आणि मिक्सरला फिरवायचं आहे. पूर्ण 1 भरून ग्लास भरून ताक होतं. त्याच्यामुळे काय होतं माहितीये, एवढं छान पोट भरलेलं राहतं ना. दहीऐवजी तुम्ही ताक सुद्धा घेऊ शकता. हे तुमचं ताट असलं पाहिजे बस. याच्या व्यतिरिक्त अजून काहीही खायचं नाहीये. एवढंच जेवण तुमचं असलं पाहिजे. हे प्रॉपर जेवण तुमचं दुपारचं असणार आहे. सावकाश जेवायचंय, घाई करत जेवायचं नाहीये. दुपारचं जेवण झालं की तुम्हाला संध्याकाळी भूक लागत असेल तर तुम्हाला काय करायचं, 1 फळ खाऊ शकता कुठलंही, फक्त केळं खायचं नाहीये. केळाने काय होतं माहितीये, फक्त तुम्ही केळं खाऊ शकता पण एकच, त्याच्या व्यतिरिक्त अजून एक्स्ट्रा खायचं नाही. बाकी तुम्ही जी फळं आहेत ती तुम्ही खाऊ शकता, ती फळं खा. पण फळं पण तुम्हाला कधी 6 वाजायच्या आधीच तुम्हाला फळं खायचे, त्याच्यानंतर तुम्हाला फळ खायचं नाहीये. किंवा जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसतील तर एवढे आपल्या हातामध्ये बसतील एवढे तुम्हाला फुटाणे खायचे. चणे, भाजलेले चणे किंवा शेंगदाणे, किंवा मखाने येतात रोस्ट केलेले, ते सुद्धा खाऊ शकता. किंवा तुम्ही मुरमुऱ्याची भेळ बनवून खाऊ शकता. हे सुद्धा खाल्लं ना तरीही चालेल. जर भूक लागत असेल तरचं ऑप्शन सांगते. आणि संध्याकाळी तुम्हाला 1 ग्रीन टी घ्यायची आहे. ग्रीन टी आवडत नसेल तर सेम जसं सांगितलंय तसं बडीशेपचं पाणी घ्या, किंवा दालचिनीचं पाणी घ्या. संध्याकाळी ठेवा भिजत, गरम करा आणि उकळवा आणि तुम्ही प्यालं तरीही चालेल. किंवा जर तुम्हाला चहाची सवय असेल तर तुम्हाला विदाऊट, म्हणजे साखरचा वापर करायचा नाहीये, बिना साखरेचा चहा तुम्हाला घ्यायचा आहे. ज्यांना खूप जास्त सवय आहे त्यांच्यासाठी सांगते. आणि हा पूर्ण महिनाभर तुम्हाला साखर बंदच करायची, चहा प्यायचीच नाहीये. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल तरच घ्या, नाहीतर 1 ग्रीन टी घ्यायचीच आहे संध्याकाळची. आता रात्रीचं जेवण हे खूप महत्वाचं आहे. रात्रीच आपण चूक करतो, त्याच्यापेक्षा रात्रीचं जेवण. दिवसभरात 1 वेळ कुठंतरी तुम्ही काहीतरी चुकीचं, म्हणजे तुम्ही चीट मील करताय ना, काहीतरी थोडंसं खाताय, चालतं. पण रात्री अजिबात, कितीही काही होऊ दे, कितीही भूक लागू दे, रात्री अजिबात काहीच खायचं नाहीये. जी तुमच्या शरीराला गरजच नाहीये ते खायचंच नाहीये. रात्रीचं सांगते तुम्हाला काय करायचंय. भाकरी नाही, भात नाही, चपाती नाही, काहीच नाही. सूप घेऊ शकता, बेस्ट ऑप्शन आहे सूप. किंवा तुम्ही समजा आता तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन घ्या. तुम्हाला असं 200 ग्रॅम किंवा 250 ग्रॅम चिकन घ्यायचं आहे. ते नुसतं तुम्हाला मसाला वगैरे लावून फक्त हलकासा थोडासा तुपाचा वापर किंवा तेलाचा वापर करून तव्यावरती रोस्ट करायचं ते चिकन. किंवा तुम्ही चिकनचं सूप पण बनवू शकता, खूप छान. किंवा जर रोस्ट करून घेतला तरीही चालेल. आणि त्याच्यासोबत तुम्हाला सॅलड ठेवायचं आहे. 1 वाटी इकडे चिकन, 1 वाटी सॅलड. आता चिकनच्या ऐवजी तुम्ही पनीर रोस्ट करा तव्यावरती, नुसतं नॉर्मल असं रोस्ट करायचंय. किंवा इकडे 1 वाटी पनीर, थोडंसं पनीर घ्यायचं आहे, आणि इकडे 1 वाटी सॅलड. ह्या 2च गोष्टी असणार आहेत. तसं सेम ऑप्शन सांगते. किंवा मोडलेले कडधान्य उकडून घ्या, त्याच्यामध्ये कांदा, टमॅटो वगैरे सगळं टाका. ते तुम्ही चाट बनवून सारखं असं खाऊ शकता. एवढं जरी खालात ना तरीही चालेल. आता हे झालं. जर हे नाहीये सगळं काहीच तर घरात डाळ बनते, ती डाळ घ्या 1 वाटी, आणि त्याच्यासोबत 1 अंड घ्या. म्हणजे काय होणार आहे, प्रोटीन तुम्हाला लक्ष ठेवायचंय की माझ्या ह्या ताटात प्रोटीन आहे का, ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचंय. रात्रीचं सॅलड तुम्हाला आवडत नसेल तर नाही खाल्लात तरी चालेल, पण रात्रीच्या जेवणामध्ये भात, भाकरी, भाजी काही 1 महिना, फक्त हा 1 महिना घ्यायचंच नाहीये. मला माहिती आहे सुरुवातीला थोडंसं कठीण जाईल, पण एकदा सवय झाली ना, बॉडी जेव्हा तुम्हाला हलकी हलकी वाटेल ना, एकदम रिलॅक्स वाटेल बघा, दुसऱ्या दिवशी उठाल ना बॉडी एकदम हलकी वाटणार आहे. जी हॅवी वाटते, उठायला बसायला त्रास होतो, तो त्रास तुमचा कमी होणार आहे ना, तेव्हा तुम्हाला इतका छान रिझल्ट दिसेल की तुम्हाला वाटेल की जो मी डाएट करते तो मला खरंच त्याचा फायदा होतोय. त्यामुळे करून बघा. त्यामुळे ना जसं सांगितलंय ना तसं फॉलो करा. बघा, तुम्ही विश्वास ठेवून करा. मी गॅरंटी देऊन सांगते, खरंच याचा रिझल्ट दिसतो. फक्त तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत तर बघा, तुम्हाला दिवसभरामध्ये 3 किंवा 3.5 लिटर तरी पाणी प्यायचंच आहे. कसंही करून
संध्याकाळी 7च्या आत तुमचं ते पाणी पूर्ण कंप्लीट झालं पाहिजे. 3 लिटर तरी पाणी पूर्ण कंप्लीट झालंच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला साखर, मैदा, डीप तेलाचा जास्त वापर तर अजिबात तुम्हाला तळलेला पदार्थ खायचाच नाहीये. पण जेवणामध्ये सुद्धा तेलाचा वापर जेवढा जमेल तेवढा कमी प्रमाणात करायचा आहे, जे तुमचं जेवण बनणार आहे त्याच्यामध्ये. हा, हे झालं की दुसरं म्हणजे काय, बाहेरचे जे पॅकेट्स फूड येतात, कोल्ड ड्रिंक काहीच नाही खायचं 1 महिना. बाहेरची कुठलीच गोष्ट आणून खायची नाहीये. जे असेल ते घरातलंच तुम्हाला 1 महिना जेवायचं आहे. करून बघा, केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट हा दिसणार नाहीये. 8 दिवस चॅलेंज द्या, पुन्हा ते 8 दिवस जमलं की पुन्हा 8 दिवसाचं घ्या. 8 दिवस असं करत करत तुम्हाला महिना तुमचा कंप्लीट करायचा आहे. आणि ह्याच व्हिडिओ खाली येऊन मला कमेंट्स करायचे की तुम्हाला किती छान रिझल्ट दिसलेला आहे. जे असेल ते प्रामाणिकपणे तुम्हाला मला ह्याच्या खाली उत्तर द्यायचं आहे. आणि कुणी कुणी ह्या सगळ्या गोष्टी आता ज्या सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करणार आहे याच्या सुद्धा मला कमेंट्स करायची आहे. आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय, मला तुम्हाला सुद्धा किती किलो वजन कमी करायचं आहे हे सगळं कमेंट्स करा. त्यामुळे काय होणार आहे माहितीये, मला सुद्धा समजतं की तुम्ही सुद्धा प्रयत्न करताय, त्यामुळे मी सुद्धा मोटिवेट होते आणि तुम्ही स्वतःला सुद्धा मोटिवेट करणार आहात. त्यामुळे मला कमेंट्स करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच व्हिडिओमध्ये. धन्यवाद.